नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघणार आहोत कंबाईन गटक पूर्व परीक्षा 2024चे पॉलिटी या विषयाचे PYQ. ओके. या अगोदर पण आपण बरेच PYQ कव्हर केलेले आहेत. ते आपण सब्जेक्ट वाईज वेगळी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात. आपण त्यात राज्यसेवा, कंबाईन, गट ब, गट क सर्विस PYQ सब्जेक्ट वाईज कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच एक वेळा चॅनलवर जाऊन बघू शकतात. तर त्यासोबतच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? राज्य सरकारचे कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर ॲडव्होकेट जनरल, महाधिवक्ता. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढील विधाने विचारात घ्या. ओके, विचारात घेऊया आपण. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये भाग 9 समाविष्ट केला आहे. अगदी बरोबर आहे. 74व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग 9 मध्ये जोडण्यात आलेला आहे. हे पण बरोबर आहे. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामीण भाग आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत घटनेत जोडला गेलेला आहे. तर हे दोन्ही आपले विधान बरोबर आहेत. पुढे बघूया. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यतर न्यायाधीशांची संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश मंजूर करावा लागतो. तर साध्या बहुमताने तो मंजूर करावा लागतो. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर बघूया. भारतीय राज्यघटनेचे कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे. अगदी बरोबर आहे. आपण भारताचे राष्ट्रपती यावर एक शॉर्ट्स बनवलेली आहे आपल्या नोट्सच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये तुमचं बरंच कव्हर होऊन जाईल. त्याच्यामध्ये आपण सर्व मेन टॉपिक्स घेतलेले आहे. तर तुम्ही नक्कीच आपले शॉर्ट्स बघू शकतात यशस्वी शाळेचे. तर बघूया. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगद्वारे पदावरून काढून टाकता येतं. तर दोन्हीही विधान बरोबर आहेत. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले? तर कलम 32 हा आपला PYQ आहे. ऑलरेडी पहिले विचारला गेलेला आहे. ओके. कलम 32ला भारतीय राज्यघटनेचे हृदय मानलेलं आहे. पुढचा बघूया प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद केलेली आहे? तर कलम 170 मध्ये विधानसभेची तरतूद केलेली आहे आणि विधान परिषदेची तरतूद कलम 169 मध्ये केलेली आहे. आपण विधानसभेचे पण शॉर्ट्स बनवलेले आहे आणि विधान परिषदेचे पण शॉर्ट्स आपल्या नोट्सच्या माध्यमातून बनवलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच ते बघू शकतात. पुढचा क्वेश्चन बघूया. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? तर अनुसूची 7. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 243D. तुम्ही असं पण आठवण ठेवू शकतात की महिला आरक्षण म्हणजे डिफेन्स डी. कलम 243D. ओके. डी फॉर डिफेन्स. ओके. एक ट्रिक आहे आठवण ठेवण्यासाठी. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? आपल्याला विचारलंय समावेश होत नाही.
तर अखिल भारतीय सेवाचा समावेश होत नाही आणि एकेरी न्याय व्यवस्था याचा पण समावेश होत नाही. स्वतंत्र न्याय व्यवस्थेचा समावेश आहे आणि अधिकारांची विभागणी यांचा पण समावेश आहे. तर आपलं उत्तर येतं ए आणि बी. पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर याचं उत्तर आहे तिच्या निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीकरता नियत केलेले दिनांकापासून ती 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. उत्तर आपलं येते 3. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर ते आहे मेडिकल केअर, वैद्यकीय निगा. पुढे बघूया. खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, A.V. अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स हे सदस्य होते. पुढे बघूया. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केलेली आहे? तर घटनादुरुस्ती आहे 7वी घटनादुरुस्ती, जी 1956 मध्ये झालेली होती. पुढे बघूया. आपल्याला इथे जोड्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, इथे आपल्याला काही कलमे दिलेले आहेत आणि त्या कलम्यामध्ये कुठली तरतूद केलेली आहे ते आपल्याला दिलेलं आहे. तर बघूया. कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे की राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नकारणार नाही. तसंच कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांना भेदभाव करणार नाही. तसंच कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील कोणतेही पदावर नोकरी किंवा नियुक्त ह्या बाबतीत सर्व नागरिकांना समान संधी असेल. आणि कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे की अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पळवण्यास बंदी आहे. तर आपलं उत्तर येतंय 3. पुढे बघूया. भारतीय घटनेच्या उद्देशिकामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कुठल्या घटनादुरुस्तीबाबत मध्ये करण्यात आला? तर ती आहे 42वी घटनादुरुस्ती. तर ह्यासोबतच आपले पॉलिटीचे प्रश्न संपताय. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.